यामध्ये पुन्हा बघा अनेक त्याला अँगल्स असतात. म्हणजे त्यावेळची परिस्थिती काय असेल, त्यावेळची एकूण राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती. बरं, औरंगजेबासारखं एवढं मोठं आक्रमण आल्यानंतर टिकणार नाही. म्हणजे असंच तुम्ही आक्रमण थोडं मागे गेलं तर अफजल खानाचं आक्रमण होतं. अफजल खानाचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निभाव लागणार नाही असं ज्यांना वाटलं ते पटपट उड्या मारून अफजल खानाला जाऊन मिळालेच होते. बरं, यामध्ये सगळ्या जातीचे लोक होते ना. हा सर्व्हायव्हलचा मुद्दा आहे. हा जातीय अभिनिवेशाचा मुद्दा नाही. हा सर्व्हायव्हलचा मुद्दा आहे. पुन्हा इकडे औरंगजेब आल्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांचा टिकाव लागणार नाही असं वाटणारे अनेक जण फितूर झालेतच ना. म्हणजे अगदी सुरुवातीपासून अनेक जण फितूर झालेले, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मोठमोठी पदं भूषवली असेही लोक फितूर झालेले आहेत. इतकंच कशाला, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना न्यायदानाचं काम दिलं होतं तो न्यायमूर्ती काझी हैदर हा सुद्धा नंतर जाऊन मिळालेला औरंगजेबाला. पण याच्याकडे फक्त तुम्ही एका चष्म्यातून न बघता या सर्व्हायव्हलचे मुद्दे, हे मतभेद असणं, ह्या राजकीय गोष्टी, या सगळ्यातून पाहावं लागतं. म्हणजे मी कायम गमतीने एक उदाहरण देतो की समजा आता चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागतो आणि मग एखादा नेता म्हणतो की माझ्या संस्था वाचवण्यासाठी आता मी इतकी वर्ष एक विचारधारा ठेवली होती पण आता मी सत्ताधारी पक्षात जातो. हे म्हणताना ज्या पक्षातून जातो त्या पक्षातले लोक त्याला फितूर म्हणणार आहेत. ज्या पक्षात तो गेलाय त्या पक्षातले लोक म्हणणार आहेत त्याच्या संस्था वाचायच्या होत्या, त्यांनी कितीतरी लोकांचं पोट भरणार होतं, मग तो फितूर कसा. मग 25 वर्षानंतर इतिहास लिहिताना किंवा 25 वर्षानंतर याचं अवलोकन करताना जी विचारधारा बलशाली असेल त्यानुसार तुम्ही त्या अँगलकडे बघणार आहात. मग आपण आपल्या इतिहासाकडे इतक्या निरक्षीर विवेकबुद्धीनं का नाही बघत आहोत. म्हणून